नमस्कार, मी शेख इरफान, मुख्य संपादक ETV माझामध्ये आपलं स्वागत करत आहोत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। UGC समर्थनार्थ पुसदमध्ये भीम आर्मी व आझाद समाज पार्टी रस्त्यावर उच्च शिक्षणातील सामाजिक न्याय, आरक्षण व शिष्यवृत्तीच्या प्रश्नांवर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन। भीम आर्मी व आझाद समाज पार्टी यांच्या नेतृत्वाखाली आज उपविभागीय अधिकारी कार्यालय पुसद येथे UGC कायदा समर्थनार्थ शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले। उच्च शिक्षण क्षेत्रात सामाजिक न्याय, घटनात्मक आरक्षण, शिष्यवृत्ती तसेच विद्यार्थी व शिक्षकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि UGC कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी या मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। यावेळी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांनी आपल्या मनोगतात उच्च शिक्षणातील सामाजिक न्याय, आरक्षण व शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर उपविभागीय पुसद यांच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। त्यानंतर राष्ट्रपती महोदया यांना उपविभागीय अधिकारी पुसद जिल्हा यवतमाळ यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले। सदर आंदोलन शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले। यावेळी अशोक भालेराव, राजकुमार भगत, विशाल ढाके, राहुल धुळे, प्रशिक कांबळे, शांतिशील जाधव, वैभव सूर्यवंशी, शुभम ढोले, त्रिशूल रावल, आकाश चवरे, अनिल कांबळे, अजय लोखंडे, राजू गायकवाड, वैभव खरतडे, स्वयं इंगळे, संदेश रणवीर, आकाश साळवे उपस्थित होते। जय भीम। मी अशोक भालेराव, भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेचा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष। आज भीम आर्मी व आझाद समाज पार्टीच्या वतीने UGC कायद्यासंदर्भात सन्माननीय राष्ट्रपती यांना, उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून राष्ट्रपती महोदयांना निवेदन या ठिकाणी देत आहे। या ठिकाणी भीम आर्मी व आझाद समाज पार्टीच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये ज्या प्रकारे UGC संदर्भामध्ये आंदोलनाचा पवित्रा घेतला, या येथील केंद्र सरकारने याची दखल घेऊन इथल्या SC ST OBC जे विद्यार्थी आहेत त्याच्यावर ज्या पद्धतीने अन्याय होत आहे, ज्या पद्धतीने त्यांचं शोषण होत आहे, युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं जे शोषण होत आहे, त्या कायद्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत ते निर्देश कुठंतरी SC ST OBC या विद्यार्थ्यांना संपवण्याचं काम या ठिकाणी करत आहे। की त्यांचं